सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। स्वामी भक्तांनो, आज आपण पुणे जिल्ह्यातील वाघोली येथील रहिवासी असलेल्या एका स्वामी सेवेकरी ताईंचा खूप सुंदर असा अनुभव बघणार आहोत। या ताईंना स्वामींनी जे काही दिलं आणि ताईंना जी प्रचिती आली ती प्रचिती ऐकून आज प्रत्येक जण थक्क होणार आहे। त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येक स्वामी भक्ताने बघावा। चला तर मग वेळ न लावता या ताईंच्या शब्दात या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात। ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन। स्वामी भक्तांनो, मी पुणे जिल्ह्यातील वाघोली येथील रहिवासी आहे। माझे नाव सौ संगीता पाटील असे आहे। आज मी तुम्हाला माझ्या जीवनातील सर्वात मोठा प्रसंग अनुभव सांगणार आहे। मी स्वामी सेवेमध्ये गेल्या 5 वर्षापासून आहे। स्वामी सेवेत येण्याचं कारण फक्त दुःख होतं। घरात इतके प्रॉब्लेम होते, इतक्या अडचणी होत्या ना की कुठेच मार्ग सापडत नव्हता। कुठलेही काम करायला गेलं की त्यामध्ये अपयश येत होतं। मुलामुलींचे शिक्षण देखील व्यवस्थित होत नव्हते। माझ्या मोठ्या मुलीचं लग्न देखील जमत नव्हतं। घरामध्ये पैशाची खूप टंचाई होती। आमच्या दोघांमध्ये सारखे भांडणं होऊ लागले होते। काय करावं काहीच कळत नव्हतं। मन शांती हा प्रकारच आमच्या घरात राहिला नव्हता। मग असंच एक दिवस काय झालं की मी आणि माझे मिस्टर माझी चुलत बहिणीचं लग्न होतं। त्या लग्नासाठी आम्ही दोघे गेलो होतो। तिथे गेल्यानंतर आमचे सर्व पाहुणे आले होते। सर्वांशी गप्पा मारता मारता वेळ कसा गेला कळालंच नाही। त्याच दरम्यान काय झालं की माझ्या जे आत्या आहेत त्या माझ्याशी बोलत होता। बोलता बोलता असाच विषय निघाला आणि स्वामींचा विषय नकळतपणे कानी पडला आणि स्वामींविषयी त्या मला सांगू लागल्या की स्वामींचं आम्ही केलं तर आम्हाला असा अनुभव आला। त्यांचा अनुभवही खूप जबरदस्त होता, कारण माझे जे आत्याचे मिस्टर आहेत मामा, त्यांना खूप मोठा ॲक्सिडेंट झाला। त्या ॲक्सिडेंटमध्ये ते खूप बचावले, कसे बचावले हे त्यांनी आम्हाला सांगितलं। तो अनुभव सांगितल्यानंतर मलाही कुठेतरी वाटलं की खरंच स्वामी आहेत का, आपण ही करून बघूया। आत्यांनी मला सर्व सांगितलं की स्वामी सेवा कशी करायची, काय करायची। आत्या म्हटला की सुरुवातीला तू फार मोठी सेवा करू नको, फक्त स्वामीचरित्राचे 3 अध्याय, 11 माळी जप आणि तारक मंत्र एवढी सेवा सुरू कर। या सेवेने जर तुला काही अनुभव आला, काही प्रचिती आली, त्यानंतर तू स्वामींचे मोठे पारायण कर, सेवा कर, बघ तुला काय प्रचिती येते। तुझा जेव्हा विश्वास बसेल तेव्हाच तू सेवा करशील, असं त्या मला म्हटल्या। आणि मग माझ्या मनात तिथे चालू झालं आणि मग मी येता येता स्वामींची मूर्ती, फोटो आणि माळ स्वामीचरित्र घेऊन आल्यानंतर मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली। त्यानंतर स्वामींच्या फोटोला रोज हार वगैरे घालणे, पूजा करणे आणि स्वामीचरित्राचे 3 अध्याय वाचणे। पण स्वामी भक्तांनो, माझ्याकडनं 11 माळी बसून कधी झाल्याच नाही। मी फक्त कामामध्येच असताना श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करू लागली। मी कुठलंही काम करताना जप करायची आणि विसर पडला तर मोबाईलमध्येही लावून देत असायची। मोबाईलसोबत मीही म्हणू लागली होती। पण माझं एक होतं की मी तारक मंत्र कंटिन्यू म्हणत होती। रोज 11 वेळेस तारक मंत्र झोपण्याच्या अगोदर मी बोलत होती। मी आत्यांनी सांगितल्याप्रमाणे पहिल्याच दिवशी संकल्प केला होता। हातावरती तांदूळ, पाणी, अक्षदा, फूल घेतले आणि स्वामींना विनंती केली की माझ्या मुलाचा नंबर गव्हर्नमेंट कॉलेजला लागू द्या, त्यासाठी मी ही तारक मंत्राची 41 दिवसाची सेवा करत आहे, असं मी स्वामींना बोलली। आणि त्या दिवसापासून रोज मी तारक मंत्र बोलू लागली आणि हळूहळू दिवस गेले आणि जवळपास 1 महिना झाला असेल ही सेवा करून। आणि खरंच काय आश्चर्य, अशक्य असणारी गोष्ट शक्य झाली। माझ्या मुलाचा नंबर अशक्य होतं, आम्हाला वाटतच नव्हतं की त्याचा नंबर लागेल, कारण पहिल्या याच्यामध्ये त्याचा नंबर लागला नाही, पण दुसऱ्या फेरीमध्ये त्याचा नंबर लागला। तो नंबरही कसा लागला की एका मुलाला अचानक
त्याने ॲडमिशन कॅन्सल केलं, त्याच्या जाग्यावरती याला घेण्यात आलं. ही फक्त स्वामींचीच कृपा होती. अशक्य असणारी गोष्ट ही शक्य झाली. तेव्हा स्वामींवरती खूप विश्वास बसला आणि आत्यांना कॉल केला की असं असं घडलं आहे, मला असा अनुभव आला. आत्या म्हटली, बघ तुझी ही सुरुवात आहे. तू आत्ता स्वामींनी तुला खूप छान प्रचिती दिली. आता तू स्वामींचे चरण मरेपर्यंत सोडू नको. स्वामींची अशीच निरंतर सेवा कर. बघ तुझं आयुष्य कसं बदलून जातं. आणि आत्यांच्या शब्दावर विश्वास ठेवला. आत्या जसं सांगेल तशीच सेवा मी सुरू केली. त्यानंतर गुरुचरित्राचे पारायण, नवनाथ पारायण, भागवत पारायण अशा सेवा माझ्या सुरू झाल्या. घरामध्ये जे वादविवाद होते ते पूर्णपणे बंद झाले. मिस्टरांमध्ये हळूहळू बदल होऊ लागले. माझ्या वागण्यात देखील खूप सारे चेंजेस झाले. जिथे मी अगोदर छोट्या छोट्या गोष्टीवरून चिडचिड करत होती, ती पूर्णपणे चिडचिड माझी बंद झाली होती. घरामध्ये मनशांती प्रत्येकाला लाभत होती. त्यामुळे प्रत्येकजण सुखाचा श्वास घेऊ लागला होता. ही खूप मोठी कृपा स्वामींची झाल्यासारखं वाटत होती. घरामध्ये खूप प्रसन्नता वाटायची. त्यानंतर काय झालं की असंच मग आम्हाचं खूप दिवसाचं चालू होतं की फ्लॅट घ्यायचा. पण काही होत नव्हता, जागा काही होत नव्हती. कारण अगोदरच खूप सारं कर्ज झालेलं होतं. डोक्यावरती एवढं प्रचंड मोठं कर्ज, तर काय करावं. तर मग आत्या म्हटल्या की एकदा असंच की आम्ही दिंडोरीला चाललो आहे, तू येतीस का. तर मी म्हटलं ठीक आहे येते म्हटलं. मिस्टरांना विचारलं, ते म्हटले तुला जायचं तर जा. मग मी तिथे गेली. आम्ही अगोदरच बुधवारी तिथे मुक्कामासाठी गेलो. गुरुवारी प्रश्नोत्तर असतात. रात्रभर नाईट सेवा होते. मग आम्ही पूर्ण रात्रभर नाईट सेवा केली. तेथे दुर्गा सप्तशतीच्या पाठाला हे होतं, कालभैरव अष्टकाचं संपुट लावून तेथे ती रात्रभर सेवा चालू होती. आम्ही ती सेवा केली. त्यानंतर माझा जो प्रश्न होता कर्ज बाजारीपणाचा, तो प्रश्न मी तेथे लिहून दिला आणि सकाळी आम्हाला त्याचे उत्तर मिळाले. माऊलींचे दर्शन झाले, माऊलींचं हितगुज झालं. त्यानंतर आम्हाला सेवा देण्यात आली. मला व्यंकटेश स्तोत्राची सेवा, त्यानंतर श्रीसूक्तचा देवीच्या टाकावरती अभिषेक, त्यानंतर 7 कवड्याच्या तोडग्याचा जी सेवा आहे प्रभावी, ती सेवा देण्यात आली. अशा सेवा दिल्या आणि मी ती सेवा घरी आल्यानंतर सुरू केली. जशी जशी सेवा करत होते, सेवा वाढत होती, तसं आमचं कर्ज हे हळूहळू कमी होऊ लागलं होतं. जे धंद्यामध्ये तोटा होत होता, तो तोटा पूर्णपणे बंद झाला होता. आमचा धंदा खूप छान चालू लागला होता. आणि मी जे शिवम काम करते, माझे ब्लाऊजही खूप छान येऊ लागले होते. गिराहिकही वाढत होती आणि सर्व काही व्यवस्थित चाललं होतं. आणि असं करता करता हळूहळू 1 वर्षामध्ये आमचं पूर्ण कर्ज हे खांद्यावरती आलं. खूप सारा भार कमी झाला. आमच्या घरामध्ये जे आजारपण होतं ते पूर्णपणे बंद झालं होतं. नाहीतर सेवेच्या अगोदर आमचं दर महिन्याला जवळपास 7,000 ते 8,000 रुपये हे हॉस्पिटलला जात होते. एकाचं झालं का एकाचं हे आजारपण उद्भवत होतं. पण स्वामी सेवेत आल्यापासून ते आजारपण पूर्णपणे बंद झालं. ते पैसे आमचे वाचू लागले. त्यामुळे आमचं कर्ज पूर्ण फिटलं. त्यानंतर आम्ही फ्लॅट घेण्याचं ठरवलं आणि स्वामींनाच विनंती केली की स्वामी तुम्हीच आता फ्लॅट दाखवा, योग्य ठिकाणी आम्हाला घेऊन चलावं, असं मी स्वामींना विनंती केली. आणि 7 संकल्पित गुरुचरित्र पारायण मी यासाठी करायचे ठरवले आणि गुरुचरित्र पारायण सुरुवात केलं. 3 पारायण माझे झाले. त्यानंतर 4थ्या पारायणाच्या वेळेस गुरुवारच होता. त्या दिवशी आम्ही फ्लॅट बघण्यासाठी गेलो. फ्लॅट बघितल्याबरोबर खूप आवडला, खूप प्रसन्नता होती. सर्व काही स्वामींवरती सोडून दिलं. तुम्हीच करता करविता आहात आणि तुम्ही हे करणार आहात हे मला माहीत आहे, असं स्वामींना सांगितलं. त्यानंतर बघितलं तर ते एरियामध्ये स्वामींचा खूप छान मठ होता आणि खरंच भरून पावल्यासारखं वाटलं. आणि तोच फ्लॅट आम्ही फिक्स केला आणि स्वामी कृपेने फ्लॅट घेण्याच्या प्रोसेसमध्ये कुठेही आम्हाला अडचण आली नाही. ना लोनमध्ये ना कशामध्ये कुठेच अडचण आली नाही. आणि रजिस्ट्रीही झाली. गुरुवारीच रजिस्ट्री झाली आणि फ्लॅट आम्हाला मिळाला. आज मी स्वामी कृपेने खूप सुखी आहे. स्वामींच्या सेवेने, तारक मंत्राने माझं पूर्ण जीवन हे बदलून गेलं आहे. स्वामी भक्तांनो, तुम्हाला आता एकच सांगू इच्छिते, जी काही सेवा करता ती फक्त मनापासून करा. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा लवकर पूर्ण करतील. असा मला आलेला हा स्वामींचा अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव या ताईंना स्वामींनी दिला. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.